महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ 2026 संपूर्ण माहिती। नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, जर तुम्ही बांधकाम क्षेत्रात काम करत असाल, मजूर, गवंडी, सुतार, पेंटर, बारबेंडर, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, टाइल्स बसविणारे कामगार किंवा इतर कोणतेही बांधकामाशी संबंधित काम करत असाल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे। कारण महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शिक्षण, आरोग्य, विमा, अपघात, मृत्यू, औजारे, गृहोपयोगी साहित्य अशा अनेक योजनांचा लाभ दिला जातो। अनेक कामगारांना या योजनांची माहिती नसल्यामुळे लाखो रुपयांच्या सुविधांपासून ते वंचित राहतात। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोण पात्र आहे, कोणती कागदपत्रे लागतात, 90 दिवसांचे प्रमाणपत्र कसे मिळवायचे, नोंदणी कशी करायची, नूतनीकरण कसे करायचे आणि कोणकोणत्या योजनांचा लाभ मिळतो। चला तर सुरुवात करूया। सर्वप्रथम पाहूया पात्रता। या मंडळामध्ये नोंदणी करण्यासाठी अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा कमी नसावे आणि 60 वर्षांपेक्षा जास्त नसावे। तसेच सर्वात महत्त्वाची अट म्हणजे मागील 12 महिन्यांमध्ये किमान 90 दिवस बांधकाम क्षेत्रात काम केलेले असणे आवश्यक आहे। हे 90 दिवस सलग असण्याची गरज नाही। वेगवेगळ्या ठिकाणी केलेले काम देखील ग्राह्य धरले जाते, मात्र त्याचा पुरावा असणे आवश्यक आहे। आता प्रश्न पडतो की 90 दिवसांचे प्रमाणपत्र कोण देऊ शकते। हे प्रमाणपत्र संबंधित ठेकेदार, बिल्डर, अभियंता, ग्रामपंचायत, नगरपरिषद किंवा सक्षम अधिकाऱ्यांकडून मिळू शकते। त्यामुळे हे प्रमाणपत्र योग्य पद्धतीने तयार करून घ्या। आता पाहूया नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे। आधार कार्ड, आधारशी लिंक असलेले बँक पासबुक, 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, 3 पासपोर्ट साइज फोटो, वयाचा पुरावा, रहिवासी पुरावा, स्वयंघोषणापत्र, मोबाईल नंबर, ही सर्व कागदपत्रे तयार ठेवा। आता पाहूया नोंदणी प्रक्रिया। तुम्ही 2 पद्धतीने अर्ज करू शकता। पहिली म्हणजे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता। दुसरी म्हणजे आपल्या जवळच्या महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन अर्ज भरू शकता। अर्ज करताना आधार क्रमांक टाका, त्यानंतर OTP किंवा बायोमेट्रिकद्वारे पूर्ण करा। सर्व माहिती तपासून अर्ज सबमिट करा। अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्ही अधिकृतपणे नोंदणीकृत बांधकाम कामगार बनता। आता पाहूया नोंदणीचे नूतनीकरण। नोंदणी झाल्यानंतर वेळोवेळी नूतनीकरण करणे आवश्यक असते। त्यासाठी देखील आधार कार्ड, 90 दिवसांचे कामाचे प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे द्यावी लागतात। वेळेत नूतनीकरण केल्यास योजनांचा लाभ बंद होऊ शकतो। आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे योजनांचे फायदे। सर्वप्रथम शिक्षण। नोंदणीकृत कामगारांच्या मुलांना शासन शिष्यवृत्ती देते। 1ली ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 2500 रुपये, 8वी ते 10वी पर्यंत प्रतिवर्षी 5000 रुपये, उच्च शिक्षणासाठी आणखी मोठी मदत दिली जाते। वैद्यकीय पदवीसाठी प्रतिवर्षी 1 लाख रुपये, अभियांत्रिकी पदवीसाठी प्रतिवर्षी 60,000 रुपये। यामुळे गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही उच्च शिक्षण घेणे सोपे होते। आता आरोग्य सुविधा। कामगार किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना गंभीर आजार झाल्यास उपचारासाठी लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते। मोठ्या रुग्णालयातील उपचारासाठी ही मदत अत्यंत उपयोगी ठरते। आता विमा आणि अपघात सहाय्य।
कामावर असताना अपघाती मृत्यू झाल्यास वारसाला 5 रुपये लाखांची मदत. नैसर्गिक मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये. कायमचे अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये. या योजना कामगारांच्या कुटुंबासाठी मोठा आर्थिक आधार ठरतात. याशिवाय अंत्यसंस्कारासाठी 10,000 रुपये मदत दिली जाते. कामगाराच्या पत्नीला 5 वर्षांपर्यंत दरवर्षी 24,000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. अवजारे खरेदीसाठी 5,000 रुपये मदत दिली जाते. काही योजनांमध्ये गृहोपयोगी वस्तूंचे संच देखील उपलब्ध करून दिले जातात. मित्रांनो, अनेक वेळा कामगार माहितीच्या अभावामुळे अर्जच करत नाहीत आणि शासनाकडून मिळणारे हजारो नाही तर लाखो रुपयांचे लाभ गमावतात. म्हणून तुमच्या गावात, नातेवाईकांमध्ये किंवा मित्रांमध्ये जर कोणी बांधकाम कामगार असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. महत्त्वाची सूचना. योजनांचे नियम, कागदपत्रे, लाभाची रक्कम किंवा अटी वेळोवेळी शासनाकडून बदलल्या जाऊ शकतात. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी अधिकृत महाबीओसीडब्ल्यू संकेतस्थळ किंवा जवळच्या महाईसेवा केंद्रातून अद्ययावत माहिती नक्की तपासा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मी दररोज अशाच नवीन शासकीय योजना, कृषी योजना, अनुदान, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाच्या अपडेट्स घेऊन येत असतो. पाहत रहा आपला चॅनेल योजना मित्र. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.